पाला खाऊन या झाला बहिणी घरी बघता लागे हरी वेडा झाला सुदामाचे पोये कोरडेची खाये मटमटा पाहे चवूकडे विदुराच्या कन्या खाय धनीवरी झाला बळीचे द्वारे द्वारपाल सुदामाचे पोये कोरडेचे खाये मटमटा पाहे चवूकडे नामा म्हणे हरीचे न कळते पवाडे नेणो भक्तासाठी वेडा झाला सुदामाचे पोये कोरडेचे खाये मटमटा पाय चौकडे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला यवंत प्रविशमिमां प्रसुप्ता सल्ले वयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादिल प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊलीदान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा समचरण सरोजं सांद्रनीलाबुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठ तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम आवाजाला गिन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू
सारख्या टाळ्या वाजवा ना जरा. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांचे कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवो चित्तासी आपोलिया वचनायिका कमलापती माझे रंकाचे विनंती कर जोडी तो कथे काळी आपण असावी जवळी अलंकापुरी रम्य सिंहासन संपदं भुजति जस्फुरति प्रदेशम वेदिंद्रादि देवै सदा स्तूयमानं समाधी समृद्धिं भजे ज्ञानदेव मस्तकये पायावरी वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अवोजी स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय निताय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथ कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. राम रायाचा सेवका शरण आलो मने तुका शरण आलो मने तुका शरण आलो मने तुका. राम रायाचा सेवका शरण आलो मने तुका शरण आलो मने तुका शरण आलो मने तुका. राम रायाचा सेवका शरण आलो मने शरण आलो म्हणे तुका शरण आलो म्हणे तुका. राम रायाचा सेवक शरण आलो म्हणे तुका शरण आलो म्हणे तुका शरण आलो वाजवताय का टाळी. ऐका तुम्ही टाळी नाही वाजवली माझी कीर्तनाची टाळी व्हायला नको म्हणून तुम्ही टाळी जोपर्यंत वाजवत नाही तोपर्यंत मी सुद्धा कीर्तनाला हार मानणार नाही. जोरदार टाळी वाजवा. राम रायाच्या सेवका शरण आलो मने तुका अखंड मंडलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितमेन तस्मै श्री गुरुवे नमः. आत्मरूप गणेश स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता वाचे मी पोषित पावन तीव्र देक्षमरेंद्र समान तयाची आचरणी नमन गा. आता जान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वरा राका जी कीर्तनी वैवासित लोका तया श्रोत्याची आचरणी जान साष्टांग नमन करीत असो. माझा दिसत सो परम विख्यात जो झाला ब्रह्मयाचा सोतो नारद नामत तिक्षु तयाची आचरणी नमन गाव. जैने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जाननवाळी कावतरला जयाची या कुणी तया छत्रपतीची या चरण कमली साष्टांग नमन करीत सो. विठाला विठाला पाला खाऊन या झाला बहिणी घरी बघता लागे हरी वेडा झाला. सुदामाची पोळी कोरडेची खाई मटमटा पाही चौकडे
प्रसूत प्राप्त प्रसंगी भगवंताच्या चिंतरूपी सेवेकरता निवडलेला अभंग अखंड देवाला ज्यांचा संगात आहे, रात्रंदिवस देव ज्यांच्या बरोबर आहे आणि देवानं ज्यांना दत्तक पुत्र म्हणून संबोधावं असे असलेले भगवंताचे सर्वात प्राणप्रिय आणि संत वाङ्मयातील श्रेष्ठ व्यक्तिमत्वामध्ये संप्रदायातली पहिली कीर्तनाची परंपरा ज्यांच्या माध्यमातून झाली ते संत श्रेष्ठ नामदेवरायांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून नामदेवराय ज्ञानोत्तर कालाच्या प्रेमलक्षणाचा आविर्भाव भक्ती नावाच्या संकल्पनेमध्ये गुंफतायत आणि भक्ती नावाच्या संकल्पनेमध्ये गुंफत असताना हा भक्तीच्या वृक्षाला लागलेली ही काही 4 पाकळ्या आहेत. या 4 पाकळ्यांचं निरूपण आपल्याला 11 वाजेपर्यंत पूर्ण करायचं आहे. विठाल विठाल अभंग नामदेवरायाचा आहे. नामदेवराय सांगतात या मृत्यू लोकामध्ये भक्ती नावाची संकल्पना अनुभवायला आली आणि भक्तीमध्ये मला काय अनुभव आला की बहिणीवरती प्रेम करणारं नितांत ज्याच्याशी पात्र होतं त्या द्रौपदी नावाच्या भक्तीवरती किती आतुर प्रेम केलं. पाला खाऊन या धाला बहिणी घरी, बहिणीसाठी धावून आला का भक्ता लागे हरी वेडा झाला. वेडा भक्तीसाठी होतो, काय त्याचं वेडेपण बोलावं. त्यानंतरचं पहिलं उदाहरण दिलं सुदामाचे पोहे कोरडेचे खाय. सुदाम देवाचे पोहे कोरडे खाले, त्याला धसका लागला नाही, त्रास झाला नाही, उलट तो सगळ्या जगाकडे पाहू लागला. मट मटापा हे चहूकडे. दुसरं उदाहरण दिलं काय विदुराच्या कन्या खाय धनीवरी. विदुराच्या ज्या काही कन्या आहे धरणीवरती बसून खाऊ लागला. आणखी काय केलं. तिसरं उदाहरण दिलं झाला बळीचे द्वारी द्वारपाल. द्वारपाल बळीच्या दरबारामध्ये झाला पण भक्तीचं वेडेपण काय. सुदामाचे पोहे कोरडेची खाई, मटमटा पाही चहूकडे. आता प्रश्न विचारला नामदेवरायाला का हो बहिणीसाठी पाला खाऊन अन्नदान केलं पटलं आम्हाला. सुदाम देवाचे कोरडे पोहे खाले पटलं आम्हाला. विदुराच्या कन्या खाली बसून खाल्या पटलं आम्हाला. बळीच्या द्वारपालामध्ये द्वारपाल झाला हेही पटलं आम्हाला. पण सांगा ना या हरीचं कौतुक तुम्ही करताना पण करत असताना त्या हरीचं कौतुक कसं असावं. तू बसू नको 11 वाजेपर्यंत. हरीचं कौतुक कसं असावं प्रश्न विचारल्याबरोबर नामदेवराय सांगतायत नामा मने हरीचे नकळती पवाडे. काय आहे नेनो भक्तासाठी वेडा झाला. मग आता ऐका पवाडे गावी शुरांचे, पवाडे गावी छत्रपती शिवाजी राजांचे. पण संप्रदायाच्या गादीला पवाडे गाण्याचा अधिकार नाही. मग पवाडे कशाचे असावे संप्रदायामध्ये. गवळण, भारूड, अभंग आणि जी काही संप्रदायामध्ये विधिलिखितानं लिहिलेली प्रकरणं आहे ही या नारदाच्या व्यासपीठावर गावं त्याला म्हणतात पवाडी. आणि पटत नसेल तर याला तुकोबाराच्या गाथ्यातला पुरावा देतो. ज्याची गरजता पवाडे कळीकाळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा. पुसा सा चौ 18 जना 6 शास्त्र 18 पुराण ज्यांचं गाणं करतात त्यांना विचारा काय आहे याचे पवाडे कसे आहेत. ते पवाडे कोणासाठी गाले. सुदामाचे पोहे कोरडेची खाई, मटमटा पाही चहूकडे. या झाल्या अभंगाच्या ठळक ठळक बातम्या. अब समाचार विस्तार से तत्पूर्वीची क्षणभराची विश्रांती तुमच्या सगळ्यांसाठी टाळी वाजवण्यासाठी. विडाला अभंग तुकोबारायाचा आहे पण कशानिमित्त कार्यक्रम आहे व त्याचं क्रमशः कर्तव्य ठरतं या नयानं चालू असलेला आपला हा श्री क्षेत्र दक्षिणमुखी हनुमान मंदिर निमज आणि या निमज गावचा हा सप्ताहातील आजचा 2रा दिवस आणि सप्ताहाचं वर्ष क्रमांक
अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण या उक्तीप्रमाणे ज्या सप्ताहाला कधी खंड पडला नाही आणि तुम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत खंड पडू देणार, बोला ना, देणार नाही. हा विचार ज्या आपल्या निमज गावचा आहे ना, एकदा सर्व आयोजकांकरता जोरदार टाळी वाजवा. आजची द्वितीय दिवसाची कीर्तनाची सेवा समस्त ग्रामस्थ निमजकरांच्या वतीनं, भजनी मंडळाच्या वतीनं मला प्राप्त झाली आणि मी संकल्पित वेळेमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. आता कीर्तनाची वेळ मर्यादा जर पाहिली तर मर्यादा आहे 9 ते 11. कारण 9 ते 11 म्हणजे धकाधकीचा काळ. हा, पण आल्यानंतर आपल्या निवस गावाकडं पाहिल्यानंतर असं वाटत नाही की 9 ते 11चं कीर्तन आहे. हा 7 ते 9च्या कीर्तनाचा उत्सव सोहळा साजरा चाललाय असं वाटतं या निमजकडं पाहून. कारण कीर्तनाची मर्यादा ही पहिली 9 ते 11 होती. 9 ते 11चं काय उदाहरण आहेत ना, ते पुढे मी सांगणारच आहे. आणि कीर्तन म्हटलं की हा खेळणं हे एकल्याचा, इथे एक एका होणी बळी रे. पण साजरं कसं करायचंय? तुम्ही आम्ही खेळी मेळी गादारोळी आनंदे, तुम्ही आम्ही खेळी मेळी, तुम्ही आम्ही खेळी मेळी गादारोळी आनंदे, तुम्ही आम्ही खेळी मेळी, तुम्ही आम्ही खेळी मेळी, तुम्ही आम्ही खेळी मेळी. या उक्तीप्रमाणे हा सोहळा साजरा होत असताना हा माझ्या डाव्या हाताला ज्या निमज गावानं ज्यांच्यावरती प्रेम करावं आणि मृदंगाच्या क्षेत्रामध्ये नाही कुणी मिळालं तरी हाकानं ज्यांना हाक मारावी, माझे हृदय सन्मित्र हरिभक्तपरायण भाऊसाहेबजी महाराज रुपनर या ठिकाणी मृदंगाची सेवा देण्यासाठी उपस्थित आहे. दा गोड टाळी महाराजांकरता वाजवा. माझा मित्र आहे म्हणून मी सांगतो असं नाही, कौतुक करण्यासारखं लेकरू आहे ना, म्हणून कौतुकाची थाप आपण त्याच्या पाठीवर टाकली पाहिजे. बरोबर आहे की नाही? डाव्या हाताला उपस्थित आहे आणि मर्यादित 11 वाजेपर्यंत ते कीर्तन वाजवणार आहे. ज्यांची गोड अशी चाल गायली, अप्रतिम ज्यांचा आवाज आहे आणि संप्रदायामध्ये वारकरी चालीचा बादशाह जर आपल्या अकोले तालुक्यात असेल आणि ज्यांच्याकडं प्रामुख्यानं पाहिलं जातं हरिभक्तपरायण तुकारामजी महाराज मोठे यांच्या हा सानिध्यामध्ये ज्यांनी गोड अशी वारकरी संप्रदायाला हा उंच अशी भरारी घेतली, असे माझे हृदय सन्मित्र हरिभक्तपरायण दीपकजी महाराज साबळे या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा गोड टाळी महाराजांकरता वाजवा. त्यांच्या शेजारी गोड अशी गाण्याची सेवा, ज्यांनी गोड अशी पंचपदी गायली आणि गोड अशी चाल गाण्याची जबाबदारी ज्यांनी स्वीकारली, ते हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरजी महाराज भांडे. एकदा महाराजांकरता जोरदार टाळी वाजवा. ऐका, वाक्याचं जर सुंदर वाक्य बाहेर पडलं तर न सांगता टाळी पडते. मग कलाकाराच्या प्रतिसादासाठी टाळीची साथ का नसावी, म्हणून जोरदार टाळी वाजवा. उभी असलेले हे सर्व चोपदार मंडळी आणि विशेष कौतुक करावं ते आपल्या निमजकर भजनी मंडळांचं. काय निमजकर भजनी मंडळाचं. का? दीपक महाराज या कमी वयामध्ये सगळ्यात जास्त कीर्तनांच्या क्षेत्रामध्ये फिरून झालं, पण निमजला जर कीर्तन म्हटलं का आनंद काय येतो माहिती? एखादा गायक नाही आला तरी काही अडचण नाही, एखादा कलाकार थोडासा कमी झाला तरी चालेल, पण भजनी मंडळ सगळी उपस्थित राहतात आणि ते कीर्तन पार पाडून नेतात. म्हणून सर्व भजनी मंडळाकरता जोरदार टाळी वाजवा. ही पोरं आपल्याच गावातली आहेत ना? ही एवढ्या पोरांकडे पाहून जरा जोरदार टाळी वाजवा बरं. का सांगू माहिती?
भजनी मंडळ तर एवढं देखणं उभं राहतं. आज ते रिटायर झाल्यानंतर पाहिजे की नाही म्हणून ही पोरं उभी आहेत. का आज यांना ही सवय लागली तर हे उद्या भावी पिढीचे कीर्तन करायत. काय आहे भावी पिढीचे कीर्तन कराय. तुम्ही जर कीर्तन जर मोबाईलवरती लाईव्ह दाखवलं तर काही चुकीचं नाही, पण मोबाईलमुळं कीर्तनाला येण्याची संख्या कमी झाली. का तिथे जाऊन पाहायचंच ना. जोपर्यंत काटाळा येत नाही तोपर्यंत घरीच पाहायला काही हरकत नाही. हा नियम आपण घालून घेतला ना तेव्हापासून कीर्तनाला संख्या कमी झाली. म्हणून ऐका ही पोरं उभी राहिली आणि एक आहे या असलेल्या नारदाच्या स्टेजवरती किंवा नारदाच्या गादीवरती तो उभा राहू शकतो. अनंत जन्माच्या पुण्य संचिताचा भाग ज्याच्या हा पूर्वजानं साठून ठेवलेला आहे त्याच्याच मुखारविंदातून भगवंताचं नामचिंतन बाहेर पडू शकतं. म्हणून ही पोरं टाळ घेऊन उभी राहू शकतात. राजाओ कळलं ना तुम्हाला? पटत नसेल तर पुरावा आहे का? अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखे हरी पैठा होय, किंवा जन्मोजन्मी ज्याची असेल पुण्य सामग्री तरीच जीवाग्री नाम येईल श्रीरामाचे. मग ऐका या मृत्यूलोकामध्ये भक्ती नावाची संकल्पना संतांनी दाखवावी. पण संत म्हणजे नेमकं काय? प्रयोजनासाठी केलेलं कार्य जर भक्तीचं असेल तर अंतकरणातली तळमळ ही भक्तीच्या प्रलोभानं भगवंतापर्यंत ज्याच्या हृदयातून जाते त्याला संत हे नाव आहे. पण आजकाल कोणीही संत म्हणून घ्यायला लागला आणि कोणीही संतांची परिभाषा करायला लागली. आमचे गुरुजी आम्हाला एक गोड उदाहरण सांगायचे. काय झालं माहिती? आता दोन वातावरण जास्त चालू आहेत. कोणतं? एक वाघाचं आणि दुसरं बोला ना काय? चोराचं. कशाचं आहे की नाही? हां वाघाचं आहे म्हणून कमी संख्या आहे आणि वातावरण चोरीची सुरू झाल्यामुळे माणसं कमी येतात. ऐका तो चोर चोरी करण्यासाठी ज्याच्याकडे आला तो राजा होता. राजाच्या दरबारामध्ये चोरी करण्यासाठी आला. प्रयोजन त्याचं त्याच्या पोटासाठी त्याचं काम होतं आणि तो चोरी करण्यासाठी आला. पण राजा आणि राणी बेडमध्ये काम करत होती ना त्यावेळी त्यांचं संभाषण चालू होतं. राजा राणीला बोलू लागला, माझा मुलगा जो रोज कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहील ना तर त्याला माझी मुलगी देणार. कोणी सांगितलं? बोला कुणी सांगितलं? राजानं. राणीनं प्रत्युत्तर केलं आणि वाक्य वापरलं, ज्याच्याकडं 10-5 बियर बार आहे, 5-50 शाळा आहे, 20-25 कॉलेज आहे, अशा माणसाच्या घरात मी माझी कन्या देणार. वाईट वाटू देऊ नका. पण ऐका मनुष्य पाहतो, पुरुष पाहतो संस्कार आणि स्त्री पाहते ती पैसा. काय? पुरुष पाहतो तो संस्कार आणि स्त्री पाहते ती संपत्ती. परिणाम या असलेल्या हा चोरानं सांगितलं सोपा पर्याय आहे. काय? राजाच्या मनात जर मनासारखं वागायचं असेल तर काय करावं लागेल? महाराज बनावं लागेल. तो घरी गेला. मोहरा जेवढ्या होत्या तेवढ्या जशाच्या तशा टाकल्या आणि घरी गेल्यानंतर 1000 रुपया ड्रेस बदलला आणि काय झाला? बोला महाराज झाला. महाराज झाल्याबरोबर ती मंदिरातलं दर्शन घेतलं नाही त्यानं कधी, पण गावच्या पाणवठ्यावर येऊन बसला. आलेला प्रत्येक महिला वर्ग पाहत होता आणि महाराजाचं दर्शन घेऊन घरी जात होता. एक सांगू, सज्जनाची कीर्ती वाऱ्यासारखी पसरत असते पण नारायणानं त्याच्यावरती कृपा करावी लागते. पुरावा सांगू, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, वाऱ्या हाती माप चाले. कीर्ती मुख तंडे, कीर्ती मुख तंडे, नारायण
मुखाचे नारायण ओ वाऱ्या हाती माप झाले सजनाचे वाऱ्या हाती माप झाले सजनाचे वाऱ्या हाती माप चाले सज्जनाची कीर्ती मुख त्यांचे नारायण वाक्य ऐकायला आलं पण वाऱ्यासारखी बातमी जर तुम्हाला गावात पोहोचवायची असेल तर सोपा कानमंत्र आहे. यूट्यूबला हेव करायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवण्याची सुद्धा गरज नाही. पण तरी पोहोचू शकते याचं कारण सांगू तुम्हाला. सांगू तुला म्हणून सांगते. कळलं ना तुम्हाला. वार्ता गावभर पसरते, चांगली असो वा वाईट. कानावरती पोहोचल्यानंतर राजाच्या कानावरती पोहोचली बातमी. ऐका 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 ऐका. राजाच्या कानावरती पोहोचली. राजा पळत आला आणि महाराजाचं दर्शन घेऊन म्हणू लागला, सगळ्यांनी जर तुम्हाला हा पाहून आनंद मानलाय तर माझ्या मुलीसाठी तुम्ही योग्य तेच आहेत. राजानं मनामध्ये विचार केला, तो पूर्ण झाला. पण महाराजानं विचार केला, स्त्री जर मिळाली अख्खं राज्य मला मिळणार आहे. एका स्त्रीच्या आसक्तीने जर 8 दिवस बसलो तर स्त्री प्राप्त होऊ शकते. त्याच्यासाठी बसलो तर कृपा करणार नाही का? कारण काय आहे पुरावा ऐका. पोसावी सिंहची वाटे जो जो भेटेल तयासी, जो जो भेटेल तयासी, जो जो भेटेल तयासी. पुसावी देती वाटे जो जो भेटे तयासी, जो जो भेटे तयासी, जो जो भेटे तयासी, जो जो भेटेल तयासी, जो जो भेटेल तयासी, जो जो भेटेल तयासी. देवा कृपा करील माझं कायला राखील, कायला राखील, कायला राखील. जो जो भेटेल तयासी, जो जो भेटेल तयासी, जो जो भेटेल तयासी. देवा कृपा करील माझं कायला राखील, कायला राखील. राज राखील, राखील, राखील. टाळी वाजवा, टाळी टाळी. तुमच्या लक्षात राहत नाही का? ऐका ऐका ऐका. हे दोन्ही मंडळी आलेत ना, त्यांच्या पट्ट्यात 9 ते 11चं कीर्तन असतं आणि माझं कीर्तन कोंबाळला होतं. 9 ते 11च्या कीर्तनाला तिथं पोहोचलो. कीर्तन चालू झालं, चाल वगैरे झाली आणि चाल वगैरे झाल्यानंतर सगळेजण येताना गोधडी घेऊन येताना दिसले. काय काय गोधडी घेऊन येताना दिसले. ज्यानं तारीख दिली त्याला मी विचारलं, म्हटलं हा गोधडी काय प्रकार आहे? त्याने सांगितलं, म्हणे महाराज आमची माणसं हुशार आहेत. म्हणे काय? म्हणे गोधडी एवढ्यासाठी आणतात, महाराज पटला तर ठीक, नाही तर तिथंच. तुम्हाला आता आमचं काहीच पटत नाही असं मला दिसायला लागलं. असं नाही ना काही? मग ऐका, इतरत्र कुठे टाळी वाजवण्यापेक्षा कीर्तनामध्ये टाळी वाजवा आणि या टाळी वाजवण्याची फलश्रुती
कीर्तनात टाळी होय पातकांची होळी. कीर्तनामध्ये टाळी वाजवण्याचा परिणाम असा होतो पातकांची होळी होते, म्हणून कीर्तनात टाळी वाजवली पाहिजे. म्हणून जोरदार टाळी वाजवा बरं एकदा. ऐका, सोपं सोपं सांगतो बरं का. बगीचे की शोभा माली से, बरोबर आहे. ससुराल की शोभा कोण म्हटलं साली से. लग्न न झालेले जर उत्तर देते हलकट बरं कळतंय काय. ससुराल की शोभा साली से और कीर्तन की शोभा तो बजाओ ना ताली. है की नाही. ऐका, संत त्याला म्हणतात ज्याच्याकडे भेटल्यानंतर जीवाचं यथार्थ उत्तर मिळतं. त्यांना प्रश्न केला जाईल काय. पोसावी सिंहची वाट जो जो भेटेल तयासी, देव कृपा करील मज कायला राखील. असा माझा मिळावा असे संत नामदेवराय होते. एक अवतारामध्ये भक्ती केली नाही. किती अवतारात. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, भक्त उभा कीर्तनी. पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. संयोगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. चार युगामध्ये अवतार क्रमांक 1 हिरण्यकेशपूचे कुळे नामा प्रल्हाद. माझे नाव पद्मिनी दासी. नामदेवराय भक्त प्रल्हाद म्हणून जन्माला आले आणि जनाबाई पद्मिनी नावाची दासी म्हणून जन्माला आली. अवतार क्रमांक 2 तो झाला राम राजा, आम्ही वानराच्या फौजा. देवा तो राम राजा म्हणून जन्माला आला, तिथे आम्ही अंगद म्हणून जन्माला आले आणि जनाबाई मंथरा नावाची दासिक म्हणून जन्माला आली. ऐका, मंथरा कोणाला म्हणतात माहिती. जिच्याकडून गावात जरा जादा बॅटरी चार्जिंग होतात तिला काय म्हणतात, मंथरा. अवतार क्रमांक 3 तो झाला सेवन माळी, आम्ही गोपाळाचे मेढी. तो झाला सेवन माळी, आम्ही गोपाळाचे मेढी. झाला सेवन
एकनाथ महाराजांचा पुरावा देतो आता. कर जोडून विनमितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. नका गुंतू विषय कामारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हा नका चुकवू संसार श्रमारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा तुम्ही आठवा तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वा. लक्षात राहील ना आता काय म्हटले तुकोबाराय ऐका. तो तिसऱ्या अवताराला आला ना. आम्ही त्याच्या बरोबर होतो कुठे. तो झाला सेवन माळी आम्ही गोपाळाची मेळी. देवा तू वनमाळी म्हणून जन्माला आला. आम्ही उद्धव म्हणून जन्माला आले. आणि जनाबाई पद्मी खूप जनाबाची दासी. अवतार क्रमांक 4 नामदेवराय नामदेवराय म्हणून जन्माला आले. प्रतिज्ञा केली 4 देशीय 4 लक्ष अभंग पूर्ण करण्याची. पण शतकोटी अभंग रचना संहिता. नामदेवरायला देवानं सांगितलं करू नको. तये वेळी होती आयुष्याची वृद्धी. आताची अवधी थोडी असे. त्यावेळी आयुष्य भरपूर होतं ना मा. आता आयुष्य मर्यादा कमी आहे. पण ऐका ना देवा प्रतिज्ञा भक्तानं करावी आणि पूर्णत्वाला नेण्याची जबाबदारी देवा तुझी आहे. मला माहिती आहे माझा संकल्प तू पूर्ण करणार आहे हे लक्षात आलं. आणि अभंग संहिता पूर्ण करण्यात नामदेवरायाला देवानं मदत केली. 4000 अभंग बाकी राहिले. नामदेवरायाचं अवतार कार्य संपलं. आणि पुन्हा कनकाईच्या पोटा नामा सोडून वैकुंठा आला कनकाईच्या पोटा. आणि राहिलेले 4000 अभंग पूर्ण केले. आणि पुन्हा तुकोबरायाचं वैकुंठ गमन झालं. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा एथोनिया. सर्वांना कथा वागण्यात आहे. एवढं नामदेवराय जवळ का आले देवाचं ऐका. एवढं प्रेम करणारं पात्र नामदेवरायाचं काय आहे ऐका. दामो शेट्टीनं रोज नैवेद्याची जबाबदारी दाखवायची. काय काय करायचं रोज नैवेद्य दाखवायचा. एक दिवस दामो शेट्टींना बाहेर जावं लागलं. आणि नैवेद्य दाखवण्याची जबाबदारी नामदेवरायावरती आली. नामदेवरायानं नैवेद्य घेतला. रावळाकडं पोहोचले. झप झप पाऊल रावळाकडं पडत होती. देवानं आतमध्ये प्रवेश केलेल्या नामाकडं पाहावं. आणि नामदेवरायानं देवाच्या समोर नैवेद्य ठेवावा. नैवेद्य ठेवल्यानंतर देवाला सांगितलं देवा अहो नैवेद्य घेऊन आलोय. जेवण्याची जबाबदारी तुमची आहे. देवानं डोंकून सुद्धा पाहिलं नाही. आता राग नामदेवरायाला आला. नामदेवरायानं सांगितलं देवा नाही जेवला ना हा नामा तुमच्या असलेल्या पायावरती मस्तक आपटल्याशिवाय राहणार नाही. पाषाणाच्या मूर्तीला घाम आला. अंतर धरून घाम आलेली मूर्ती खाली बसली जेवू लागली. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. नवे हा समाज महिमा संताचा. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी.
टाळी वाजवा आमच्या ज्ञानेश्वर महाराजां करता. निळोबा रायांचा गोडपुरा बादिला काय नवे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. आणि आणखी एक पुरावा सांगू. पाषाणाची मूर्ती थरथर कापली जेवूती लागली नाम्यासवे जेवूती लागली नाम्यासवे. पाषाणाच्या मूर्तीला घाम आला आणि नैवेद्य खाला. रिकामं ताट घरी येऊ लागलं. आईने विचारलं नामा नैवेद्य काय झाला. आई देवानं नैवेद्य खाला. अरे स्वतः नैवेद्य खातो आणि आळ देवावरती घेतो बरं ना मी. आई खरं ना नैवेद्य कोणी खाला देवानं. लहान मुलं खूप विचित्र असतात बरोबर आहे की नाही. काय झालं माहिती एकदा सहज एका विद्यार्थ्याला शिक्षकानं विचारलं बाळो तुझा जन्म कधी झाला. पोरग म्हटलं माझा जन्म बुधवारी झाला. मग सर आमच्या कालावधीतली पोरं होती ना ती कधी शिक्षकाला उलट विचारत नव्हती. आताची पोरांची बुद्धी जर पाहिली ना ती बुद्धी न बोललेली बरी. ती पोरं काय म्हणू लागली माहिती. ती म्हणता सर तुमचा जन्म कधी झाला. सर म्हणू लागले माझा जन्म रविवारी झाला. सर खोटं बोलू नका रविवारी सुट्टी असते. काही संबंध आहे. एवढी विचित्र पोर आहे. नामदेवरायानं सांगितलं आई देवानं नैवेद्य खाला ठीक आहे ऐक ना दुसरा नैवेद्य देते चल ना बघूया मला नैवेद्य ना देवानं खाला की काय. आई तू जर जेवली आणि पुन्हा जर तुला जेवायला वाढलं तर तू जेवशील नाही. मग ऐक ना नामा दूध प्यायला काही हरकत. फिरविले ते बोळ जगा माझी ख्याती. फिरविले ते बोळ जगा माझी ख्याती. नाम देवा हाती दूध प्याला हो नाम देवा हाती दूध प्याला. फिरविले ते बोळ जगा माझी ख्याती. समर्पक प्रमाणाची गरज आहे की नाही. अनगोड पुराबादीला दूध पाजायला काही हरकत नाही. नामदेवरायानं दुधाची वाटी घेतली समोर निघाले. आई मागून आली. रावणाच्या जवळ पोहोचले. आता रावणाच्या बाहेर आई उभी आहे. नामदेवरायानं आतमध्ये प्रवेश केला आणि देवाला सांगितलं देवा आता इज्जत तुझ्या हातामध्ये. काय म्हटलं आता इज्जत तुझ्या हातामध्ये. म्हणे कसं रे नामा ऐक ना नाम देवा आपण दोघं नैवेद्याच्या वेळी दोघंच होतो आणि आता तिसरं आहे. आई डोकावून पाहते. असं म्हटल्याबरोबर ती नामदेवरायांना आवाज दिला दूध पिओ मेरे गोविंद लाला. नामदेवा हाती दूध प्याला. का फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. नामदेवा हाती दूध प्याला. आता ऐका दूध पिऊन झालं आणि आईनं रावळामध्ये प्रवेश केला. मला कीर्तनातलं महत्त्वाचं वाक्य सांगायचं ऐका नीट. रावळामध्ये प्रवेश केला आणि देवाच्या समोर असलेल्या नामदेवाकडे पाहिलं आणि आईनं देवाला सांगितलं देवा एवढ्या दिवस माझा असलेला नवरा दामोशेटी रोज नैवेद्य दाखवायला यायचा. कधी जेवण केलं नाही कधी काही खाल्लं नाही. पण आज ऐक ना तू यावेळी माझ्या असलेल्या नामाच्या हातानं जेवण का केलं. मला सार सांगायचं कीर्तनाचं ऐका. त्यावेळी
देवाचं उत्तर आहे, आई मी दामाच्या हातानं जेवत नाही. माझ्या हाताकडे लक्ष द्या. काय? मी दामाच्या हातानं जेवत नाही, मी फक्त नामाच्याच हातानं जेवतो. मी कशानं जेवतो? नामाच्या हातानं जेवतो. याचं कारण असं आहे, पैशानं कितीही तुम्ही अन्नाचा आस्वाद द्याल, पण भक्ती नामाची संकल्पना तिथे असेल ना तरच त्या अन्नाला अर्थ आहे. मग मी दामाच्या हातानं जेवत नाही, मी नामाच्या हातानं जेवतो असं म्हटल्याबरोबर ती आईच्या उद्गार आहेत. हे 20 वर्ष दामाने उपवाशी मारिले, आजीचं जेविले नाम्या सवे, आणि आता जेवण केलं. एवढा कथा भाग का? तर नामदेवराय लाडके लडीवाळ भक्त झाले. आणि आता नामदेवरायानं सांगितलं, भक्तीमध्ये तो किती वेडा होतो सांगू. आम्ही कितीही भजनात अभंग म्हटलो ना, वेडा झालो वेडा झालो, वेडियांच्या गावा गेलो, वेडियांच्या गावा गेलो, वेडा झालो वेडा झालो, वेडा झालो वेडा झालो. किती म्हटलं तर वेडा होत नाही, त्याच्यासाठी काहीतरी द्यावं लागतं. घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी उदार. असं जो जो झाला ना देव त्याच्यासाठी वेडा झाला. आराधीला विचारलं तू काय दिलं? तिनं सांगितलं, हे सास सास जो तेरे, हे नाम मुरली वाले, हे सास सास जो तेरे, हे नाम मुरली वाले, मुझे चरणों से लगा ले मेरे श्याम मुरली वाले, मुझे चरणों से लगा ले मेरे श्याम मुरली वाले. पण काय व्हावं लागतं सांगू? काय व्हावं लागतं सांगू? त्याच्याशी नातं तेवढं असावं, तेव्हा तो त्याच्यासाठी वेडा होतो. राधा का झाली वेडी ऐका. ओ मेरी लगी, ओ मेरी लगी, ओ मेरी लगी श्याम संग प्रीत, ये दुनिया का जाने, दुनिया का जाने, दुनिया का जाने. मेरी लगी, मेरी लगी, मेरी लगी श्याम संग प्रीत, ये दुनिया का जाने, दुनिया का जाने हो, ये दुनिया का जाने. क्या जाने कोई क्या जाने, क्या जाने कोई क्या जाने. मेरी लगी, मेरी लगी, मेरी लगी श्याम संग प्रीत, ये दुनिया का जाने, दुनिया का जाने, दुनिया का जाने. मेरी लगी, मेरी लगी, मेरी लगी श्याम संग प्रीत, ये दुनिया क्या जाने, दुनिया का जाने हो, दुनिया का जाने. त्या राधेला विचारलं एवढं वेड का व्हावं लागलं? राधेनं सांगावं, देवा तुझ्या पायाखालची माती जर तुला सोडून राहत नसेल, आम्हाला सुद्धा एवढं वेगळं का करतो? राधेचं किती गोड उत्तर आहे ऐका. तेरे चरण कमल में तेरे चरण कमल में लिपट जाऊं राजा बन के, शाम सुमीरन से लगन लागे, प्रीत पुराने मन में जागे. हरि आ गई तेरे धाम, लिपट जाऊं राज बन के, तेरे चरण कमल में शाम, लिपट जाऊं राज बन के, तेरे लिपट जाऊं राज बन के, तेरे चरण कमल में शाम, लिपट जाऊं राज बन
यासाठी वेडी झाली ज्याचा भाव जीवाशी संलग्न झाला, जीव स्वरूपाचा राहिला नाही, देव स्वरूपाचा झाला, अशी राधा वेडी होऊ शकते. ऐका, या मृत्यू लोकामध्ये किती प्रेम देवानं करावं आणि कुणाकुणावरती करावं त्याचं पहिलं उदाहरण दिलं. भगवान परमात्म्यावरती नितांत प्रेम करणारे 5 पांडव आहे. 5 पांडवांवरती प्रेम करण्यापेक्षा सगळ्यात जास्त प्रेम आपल्या बहिणीवरती केलं. तिचं नाव आहे द्रौपदी. आता 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास भोगण्याची पाळी आली आणि पांडव वनवासात होते. ही बातमी कळली कुणाला? पांडवस्ता वनवासी कळले कौरवासी, त्याने पाठविले ऋषीशी सत्व हरावयासी. आणि आता दुर्वास नावाच्या ऋषींना सांगितलं जा आणि संध्याकाळच्या वेळी अन्न मागा. अन्न मागा म्हटल्याबरोबर ती दुर्वास नावाचे ऋषी निघाले. अरण्यामध्ये जिथे पांडव विसाव्याला आहे तिथपर्यंत पोहोचले. आता पांडव समोरून येत आहेत हे पाहून धर्म त्यांना सामोरा गेला. धर्मराजानं द्रौपदीकडे पाहिलं आणि द्रौपदीनं 2 बोटावरती केली. का? 2 प्रहराची रात्र झालेली आहे, स्नान केल्याशिवाय भोजन करता येणार नाही, म्हणून ऋषी स्नानास पाठवा. ऋषी स्नानाला पाठवलं. स्नानादी कर्म उरकायचे आहे तोपर्यंत द्रौपदीचा धावा सुरू झाला. काय? 60 सहस्र खंड्यान, 60 सहस्र खंड्यान, लागे दुर्वासा भोजन, लागे दुर्वासा भोजन, लागे दुर्वासा भोजन, लागे दुर्वासा भोजन. सत्व जाईल घेऊन, सत्व जाईल घेऊन, सत्व जाईल घेऊन, सत्व जाईल घेऊन. ही अंतर पडता जाण, ही अंतर पडता जाण, ही अंतर पडता जाण, ही अंतर पडता जाण. कृष्णा धावले नव करी, संकट पडले रे लई बारी, हरी तू आमुचा कैवारी, आले विघ्नानी वारी. कृष्णा धावले लवकरी, संकट पडले वारी, हरी तू आमुचा कैवारी, आले विघ्नानी वारी. उद्या म्हणायला नको याने टाळीवाला बाबा होता रात्री. काय धावा आहे का? एवढं भोजन लागतंय ना, किती लागत होतं? 60 सहस्र खंड अन्न, लागे दुर्वासा भोजन, सत्व जाईल घेऊन, अंतर पडता जाण. कृष्णादावरे लवकरी, संकट पडले रे लय भारी, हरी तू आमुचा कैवारी, आले विघ्न निवारी. असं म्हटल्याबरोबर ती देव जेवायला बसणार. ताट बाजूला टाकलं आणि गरुडावरती बसून निघाले. त्वरा झाली गरुडा टाकी येले मागे, द्रौपदीच्या लागे नारायण. देवाला आणि देवानं पहिल्यांदा सांगितलं माझा स्वभाव आहे, गेसी तेव्हा देसी, ऐसा असचे उदार, मला भूक लागलेली आहे, मला भूक लागलेली आहे. द्रौपदीनं सूर्यानं दिलेली थाळी आणून दिली. या थाळीत काहीच नाही, देव कोठून? अहो सर्व सृष्टीचा निर्माण करता भगवान परमात्मा, त्याला भाजीचं पान निर्माण करणं कठीण आहे. क्षणार्धात भाजीचं पान निर्माण केलं आणि संकल्प केला. काय? काय देवा घरी न मिळते अन्न,
खाय भाजी पान द्रौपदीचे संकल्प केला. अन्नाचे पर्वत एवढे ढीग निर्माण व्हावे असे ढीग निर्माण झाले. आणि देवानं सांगितलं बोलवा ऋषीस आणि घाला जेवू याचं कारण भक्ता लागे हरी. वेडा झाला भक्ता लागे हरी. वेडा झाला भक्ता लागे हरी. वेडा झाला भक्ता लागे हरी. पाला खाऊनिया झाला बहिणी घरी. पाला खाऊनिया झाला बहिणी घरी. पाला खावनिया झाला बहिणी घरी. पाला खाऊनिया झाला बहिणी घरी. पाला खाऊनिया झाला बहिणी घरी. घरी घरी पाला खाऊनिया झाला बहिणी घरी. पाला खावनिया झाला बहिणी घरी. पाला खावनिया झाला बहिणी घरी. भक्ता लागे हरी वेडा झाला. भक्ता लागे हरी वेडा झाला. सुदामाचे पोहे कोरडेचे खाय. सुदामाचे पोहे कोरडेचे खाय. भक्ता लागे हरी वेडा झाला. वेडा झाला. वेडा झाला. भक्ता लागे हरी वेडा झाला. वेडा झाला. वेडा झाला. सुदामाचे पोहे कोरडेचे खाय. सुदामाचे पोहे कोरडेचे खाय. आपल्याच भजनी मंडळातले ना दोघे बी बोला ना आहे ना. मग एक वाक्य बोलतो आता. वाईट वाटून नका देऊ पण बोलतो. दुसऱ्याच्या बैलावरती झुली घुंगरमाळा टाकायच्या. गाडा घाटा दामटायचा. सेकंद आपल्या नावावर पुकारण्यापेक्षा आपल्या लेकरांचं कौतुक करायला शिका. आम्ही तर म्हणणारच आहे. थांबा 10 मिनिटं राहिलेत फक्त. तुम्ही घड्याळाकडे न पाहिलं तरी मोजून 20च मिनिटं माझे शिल्लक आहेत. आताशी अभंगात प्रवेश आहे. आणि तारीख घेताना आपलं काय ठरलेलं नाही पूर्ण अभंग सोडवायचं म्हणून. काय सांगितलं कशासाठी आलाय का. पाला खावनिया झाला बहिणी घरी. भक्ता लागे हरी वेडा झाला. वेडा झाला. वेडा झाला. सुदामाचे पोहे कोरडेची खाये. सुदामाचे पोहे कोरडेची खाये. सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नामदेवरायानं उत्तर दिलं. काय काम केलं. बाजीचं पान खालं आणि संकल्प केल्याबरोबर ती अन्नाचे पर्वता एवढे ढीग निर्माण झाले. नेनो भक्तासाठी वेडा झाला. मग काय काम आहे किती वेडेपण आहे त्याच्यासाठी सांगितलं. लहानपणीचा सखासोबती ज्यानं 18 विश्व दारिद्र्य उपभोगावं. का भोगावं लागलं आहे का. सांदीपणी ऋषींच्या गुरुकुलामध्ये चोरी झाली. आणि चोरी कशाची झाली माहिती. फुटाण्याची. आणि बऱ्याच ठिकाणी फुटाण्यांची चोरी आहेत म्हणूनच कुटाणे वाढावेत. ऐका फुटाण्यांचं असं आहे तोंडात जरी असले तर आवाज येतात. खाली फरशीवर पडले तरी आवाज येतात. ताटात पडले तरी आवाज येतात. त्या फुटाण्यांची गोष्ट अशी आहे. फुटाण्यांची चोरी त्या असलेल्या चोरानं केली आणि बाहेर निघाला. गुरुमातेनं पाहिलं आणि गुरुमातेनं शब्द टाकला. ज्याने हे चोरी केलेली आहे ना तो जर घेऊन गेला ना 18 विश्व दारिद्र्य उपभोगेल. म्हणून घरातलं उचल अंगण्यात आणून टाकलं.
सुदामदेव सकाळी उठले, लक्षात आलं जर माझ्या कानानं पाहिलं आणि कानानं जर खाल्लं आणि तो जर गरीब झाला तर जगाला काय करणार, म्हणून त्यानं फुटाणे घ्यायचे, रोज खायचे. काय झालं, एक दिवस अरण्यामध्ये निघाले, उरीसुरीचा माल जो फुटाण्याचा होता तो सुदामदेवासमवेत दिला आणि सुदामदेव फुटाणे खात होते. देवानं विचारलं, सुदामा काय खातो? सुदामानं सांगितलं, नको खातो. राहावलं नाही, मला सांगत नाही ना, तुला भोगावं लागेल. परिणाम, द्वारकेच्या सिंहासनावरचा राजा देव झाला आणि पत्नीनं सांगितलं, सुशिलेनं, जा सुदामदेवाला भेटायला. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. नंगी पावानं ज्यावेळी सुदामदेव चालू लागले, देवाच्या जवळ, द्वारपालांच्या जवळ आल्याने मोठ्यानं आवाज दिला, अरे द्वारपालो उसका नैया सिकह दो, किधर पे सुदामा करीब आ गया है, न सिर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. सुदामदेवाला कुमकुम तिलकासाठी रुक्मिणी आई साहेब पळत येणार, तेवढ्या देवानं सांगितलं, तशी येऊ नको. कुमकुम तिलक करण्यासाठी निरंजनीचं ताट घेऊन आली. कुमकुम तिलकामध्ये बोट बुडवलं आणि देवाला, सुदामदेवाला लावायला सांगितलं. कपाळाला लावल्याबरोबर ती त्या कपाळावरती लिहिलं होतं श्रीक्षय आणि शब्द बदलला यशश्री. काय शब्द होता? श्रीक्षय म्हणजे पैशाचा नाश, आणि काय शब्द केला? शब्द उलटा केला, यशश्री. एकनाथी भागवतामध्ये किती गोड वर्णन आले आहे का. बाळी सुदामजीच्या विधीने लिहिले भीक मागावे, भीक मागावे, विधी लिखिताती मोडून लिहिल भीक न मागावे, विधी लिखिताती मोडून लिहिले भीक न मागावे. काय लिहिलं होतं? भीक मागावी, आणि आता त्यानं काय मागायची नाही, भीक न मागावी. का? सुदामदेवाला जो कुमकुम तिलक केला तो आता 8 दिवस गादीवर बसवलाय. आपला मित्र, गावचा सरपंच, सदस्य कोणी असेलच ना, बोला बोला, जा बरं भेटायला, तो त्याच्या खुर्चीवर बसू देतो का? अहो त्याला त्याच्याच खुर्चीची पंचायत, तो काय आपल्याला बसू देणार? बरोबर आहे की नाही? इथं 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री बदलू शकतात. खरं आहे की नाही? ऐका, त्या असलेल्या सुदामदेवानं 8 दिवस कारभार पाहिला आणि देवानं 8 दिवस नवे कपडे घालायला दिले होते. 8व्या दिवशी सुदामदेवानं सांगितलं, आता माझं काम झालं आणि आता मी निघालो. देवानं सांगितलं, जायला काही हरकत नाही, पण माझे नवे कपडे काढून ठेव. काय म्हटला? नवे कपडे. सुदामदेव म्हणतो, काय देव हलकट आहे, 8 दिवस नवे घालू दिले आणि जाताना काढून घेतले. देवानं सांगितलं, माझं महत्त्व तुला कळत नाही म्हणून मी कपडे काढून घेतो. त्यानं सांगितलं, काहीतरी घेऊन आला होता, दे ना ते. त्यानं लपवायला सुरुवात केली. ते काय होते? काय होते? पोहे शिजून आणले होते का? पोहे सुदामा देवाचे फके मारे कोरडेचे, कोरडे पोहे घेतले. सुदाम्याचे पोहे कोरडेचे खाये, मट मटा पाहे चहूकडे. पण मोबदल्यात काय दिला सांगू? काय दिला सांगू? हातवरती करता मग मी सांगतो. सगळे सगळे त्या अंधाराचा फायदा घेऊन मागे बसले. ते आता मागं शूटिंग करा तिकडं. म्हणायचं का प्रमाण? सुदामा ब्राह्मण डोके दारिद्री पिढीना, सुदामा ब्राह्मण डोके दारिद्री पिढीना.
त्याला ऐका. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला मुष्टीभर पोहे घेऊन त्याचे भेटीला गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला गा. काय कारण विठोबाचा धर्म जागो त्यांचे चरणी दक्ष लागो. असा असलेला देव आणखी त्याचं कार्य करतो. कुणासाठी केला ऐका. स्वतः दुर्योधनानं जेवायला बोलवलं. दुर्योधनानं 56 पक्वान्नाचा भोग तयार केला. 56 पक्वान्नाचा भोग पाहिला आणि विदुर काका उद्धवाला सांगितलं, उद्धवजी चल विदुरा घर जावे. शबरी के बेर सुदाम जी के चावल अरे रुचि रुचि भोग लगावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. आणि पोहोचले. तोपर्यंत काका घरी नव्हते. काकी होत्या ना. आणि काकीनं काय केलं माहिती, 2-4 डझनची केळाची फणी आणून ठेवली. स्वतः केळं खायची, साल्ट कुणाला द्यायची, बोला बोला कुणाला, देवाला द्यायची. आता हे खोटं वाटत असेल तर पुरावा देतो. सबसे ऊंची प्रेम सगाई दुर्योधन का मेवा त्यागो. साग विदुर घर पाई 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 सबसे ऊंची सबसे ऊंची सबसे ऊंची 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 प्रेम सगाई. सबसे ऊंची सबसे ऊंची सबसे ऊंची ऐसी प्रीत बनी वृंदावन. गोपी जन नाचन चाहिए आरे गोपी जन नाचन चाहिए. सबसे ऊंची 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 सबसे ऊंची 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 प्रेम सगाई प्रेम सगाई. सबसे ऊंची सबसे ऊंची सबसे ऊंची प्रेम सगाई. आणि त्यानं सांगितलं खायचं केळं म्हणे हो. पण काकाचा प्रवेश झाला. आवाज दिला, काकी अहो केळ तुम्ही खाता आणि साल्टे कुणाला देता. काकी भानावर आल्या. आणि आता देवानं सांगितलं भूक लागलेली आहे. आणि देवाला काय दिलं सांगू. विदुरा घरच्या भक्षोनी कन्या परमानंद झाला. विदुरा घरच्या भक्षोनी कन्या परमानंद झाला. मन मोहन मन मोहन मन मोहन मुरली वाला मुरली वाला. नादाचा बेला नादाचा बेला नादाचा मन मोहन मन मोहन मुरली वाला मुरली वाला. नंदाचा अलबेला नंदाचा अलबेला हो नंदाचा अलबेला. भक्तासाठी तो जगजेठी खूप जयश्री रथ झाला. भक्तासाठी तो जगजेठी खूप जयश्री रथ झाला. मनमोहन मनमोहन मुरली वाला मुरली वाला. नादाचा अलबेला नंदाचा अलबेला. याच गोष्टीमुळे काल्याचे कीर्तन सगळ्यात जास्त आहे. का गाण्यामुळं नाही तर भाव कार्यक्रमामध्ये कसा असावा ना त्याच्यामुळं काल्याचे कीर्तन जास्त आहे.
विदुर काकाच्या कन्या खाल्या. आणखी काय केलं? झाला बळीचे द्वारी द्वारपाल. कुणाचा झाला ऐका. 3 पाय पृथ्वी मागण्यासाठी वामनाचं रूप घेऊन आला. आणि आल्यानंतर त्यानं त्याचं कामकाज केलं. रत्नमाला उभी होती ना, तिनं सांगितलं असं लेकरू जर माझ्या असलेल्या असतानाचं दूध प्यायला लागलं तर किती आनंद असेल. देवानं सांगितलं या अवतारामध्ये नाही, पुढच्या अवतारामध्ये शक्य आहे. मग त्याच असलेल्या हा बळीचा गुरु, ज्यांचं नाव शुक्राचार्य, त्या शुक्राचार्यांनी आपल्या लेकराची संपत्ती जाऊ नये म्हणून कमंडलूमधून पाणीतून झारी बाहेर पडते ना, त्यातून पाणी पडतं ना, तिथे आतमध्ये येऊन राहिले. आड आला म्हणून फोडी याला डोळा, बळीने शुक्र आंधळा केला. परिणाम त्या असलेल्या पाण्याचा संकल्प झाला आणि 3 पाय पृथ्वी मागितल्याबरोबर ती 2 पायामध्ये सर्व व्यापलं. 3रा पाय ठेवायचा कुठे? त्या असलेल्या हा बळीच्या पाया डोक्यावरती ठेवला. रसा तळा नेला बळी, किंवा तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. पण कसा? पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला. दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला. कीर्तिमानाचा अपमान केला, मानाचा अपमान केला, कीर्तिमानाचा अपमान केला, मानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद 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 झाला तुझा दरबार. जनाबाईनं भांडण केलं की नाही देवाशी? अहो एवढी चाल गाण्यासाठी मागच्या वर्षी 80,000 रुपये देऊन आणलं होतं. माझे 4 महिन्यापूर्वी घेतलेली काल्याची तारीख कॅन्सल केली होती. आहे की नाही चोपदार? पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दारिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान मानविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. आपण याच्या समजायचं असतं आपली कुठंतरी कमतरता आहे, पुढे भरून निघेल त्याची. विदुराच्या कन्या खाय धनीवरी, झाला बळीचे द्वारी द्वारपाल. असा असलेला देव कुठे आहे? विटेवरी ज्याची पाऊले समान, तोच एक दान शूरदाता. त्याचं भजन कसं आहे? विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि जय जय
रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय विदुराच्या कन्या खाय धनीवरी झाला बळीचे द्वारी द्वारपाल सुदामाची पोई कोरडेची खाये मटमटा पाही चौकडे हार बघितले बघितले का ऐका निमज मध्ये काय आहे तर परमार्थाचा असं वैभव आहे हे सांगण्याची गरज नाही याकरता निमज मध्ये हार पाहिले जातात लक्षात आलं तुम्हाला आणि आणखी ऐका कीर्तनकार किती ताकदीचा आहे कीर्तनकार किती मोठा आहे असा भेदभाव निमजकरांच्या मनात नसतो म्हणून एवढे हार कीर्तनकाराच्या गळ्यात असतात ऐका दीपक महाराज परमार्थाचं वैभव 7 ते 9 ला पाहण्यापेक्षा 9 ते 11 ला ज्याला पाहायचं आहे ना त्यानं इतरत्र बाकीची गावं पाहण्यापेक्षा निमजला येऊन पाहावं आता 11 वाजलेले एक 5 मिनिटं फक्त मीच वेळेच्या पुढे जात नाही ऐका जेवायला किती माणसं होती खरं खरं बोलायचं हा चौपट होती ना ऐका 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 एक शेवटचा संदेश सांगायचा आहे मला सेवा पूर्ण करायची ऐका 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 7 ते 9चं कीर्तन असो वा 9 ते 11चं कीर्तन असो तुम्ही ज्यावेळी अन्नप्रसाद ग्रहण करता काय काय अन्नप्रसाद ग्रहण करता आणि ग्रहण करून तुम्ही जर घरी जात असाल तर त्या अन्नाचं विष बनतंय काय बनतंय काय बनतंय विष आणि तुम्ही जेवण केलं आणि कीर्तनाला बसलं ना तर त्या अन्नाचं अमृत बनतं मी बोलतो असं नाही भागवत बोलतोय म्हणून तुम्ही एक काम करा रोज नाही आपल्याकडे सप्ताह किती दिवस आहे सप्ताहरूपी दिवाळी 7 दिवस 8 दिवस बरोबर आहे मग या 8 दिवसामध्ये आपल्याला 7 ते 9 नाही तर 9 ते 11ला जर आपल्याला कीर्तन आहेत ना एक काम करा पहिलं प्रसाद झाला ना लगेच कीर्तनाला येऊन बसत जा याचं कारण असं आहे आपण आपल्या असलेल्या हा मनावरती जर ज्यावेळी परिणाम करू शकतो ना तेव्हा आपण आपल्या लेकरांना सांगू शकतो म्हणून मी मागही कीर्तनामध्ये उल्लेख केला होता 2 गोष्टीमध्ये न्यायला लेकरांना विसरू नका एक कीर्तनामध्ये आणायचं विसरू नका एक आणि 2 स्मशानभूमीमध्ये घेऊन जायचं विसरू नका 2 का ज्याच्यामुळे आम्ही मोठा आहो ही जागा फक्त कीर्तनाची आहे आणि दुसरं आपण कितीही कमवलं तर आपल्याला स्मशानभूमीमध्ये आणून जाळायचं आहे ना म्हणून 2 ठिकाणं विसरू नका आणि हे जर तुम्ही माझं ऐकत नसाल तर काय होईल सांगू हे जरी ना ऐकाल तरी दुसरं येईन हे जरी ना ऐकाल हे जरी ऐकाल
पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोली बोलो तो देखा पिंगळा माधवारी ही निर्गुण निराकार नाद माहुर माझा शकून 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 सांगवया अलय माई माझना शकून सांगवया अलय माई माझना सकून सांगावया आलय माई माझना सकून सांगावया आलय माई माझना करुणी उचित हो प्रेम खाली हृदयात दान 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 मागयास आलो दान मागयास दान मागयास आलो दान मागयास दान मागायास दान मागायास दान मागायास दान हे डौल फिरवितो तुम्ही डोको डोको ऐका डौल फिरवितो तुम्ही डोको डोको ऐका तुम्ही डोको डोको ऐका डोको डोको ऐका तुम्ही डोको डोको ऐका डोको डोको ऐका एक साथ पिंगळा 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 माधवारी बोली बोलो तो देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोली बोलो तो देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोली बोलत देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोली बोलत देखा पिंगळा माधवारी बोली बोलत देखा पिंगळा माधवारी आता असं श्रोत्यांच्या इच्छेच्या व्यतिरिक्त का चालायचं नाही नाही तर धंदा बंद पडतो आहे की नाही मग थोडं पाहिलं पाहिजे सगळ्यांची इच्छा म्हणून पिंगळा गायला नामदेवराय सांगतायत नामा मनी हरीचे न कळते पवाडे नेनो भक्तासाठी वेडा झाला हरीचे पवाडे कळत नाही मग तो किती वेडा होतो नेनो भक्तासाठी वेडा झाला हे वेडे होण्याचं सामर्थ्य कुणामुळे आलं ते संत कोण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ऐका 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 2 मिनिटं या असलेल्या हा कीर्तनाच्या निमित्तानं मृदंगाचार्य हरिभक्तपरायण भाऊसाहेबजी महाराज रोपणर यांनी गोड अशी मृदंगाची साथ दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद अशीच असलेली संप्रदायाची सेवा आपल्या माध्यमातून घडो आणि माझ्या ज्ञानोबरायाचा वरद हस्त आपल्यावरती राहो आमच्या उजव्या हाताला मागच्याही श्राद्धच्या कीर्तनाला पेटी वाजवायला होते ना आजही कीर्तनाला पेटी वाजवायला आमचे रामभाऊ दादा डोंगरे या दोघाही व्यक्तिमत्वांकरता टाळी वाजवा यांना साथ देण्यासाठी ज्यांनी गोड अशी गाण्याची साथ दिली ते हरिभक्त परायण आमचे दीपक महाराज साबळे असतील आमचे ज्ञानेश्वर महाराज बांडे असतील या दोनही व्यक्तिमत्वांकरता टाळी वाजवा सर्व उभे असलेलं आपलं भजनी मंडळ आणि आपल्या या लेकरांकरता चोपदारांकरता जोरदार टाळी वाजवा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सिस्टीमवाल्यांकरता जोरदार टाळी वाजवा आणि खरं आहे ना सिस्टीम म्हणजे कीर्तनकाराचा आत्मा आहे आणि जर तेच नसेल तर कीर्तनकार किती तयारीने आला तर काय उपयोग आहे बरोबर आहे की नाही गोड साऊंड सिस्टीम सोडली त्याबद्दल त्यांना धन्यवाद माझी कीर्तनाची बाहेर प्रस्थापित करण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे होती काय चॅनलचं नाव आहे माझा ज्ञानोबा यांनी गोड आपल्या सर्वांना हे कीर्तन दिग्दर्शित करून पाठवलेलं आहे एकदा त्यांच्याकरता टाळी वाजवा
आजच्या या कीर्तनाचं सेवादान आमचे संपतराव दादा विष्णू डोंगरे, चेअरमन शेतकी संघ संगमनेर आणि रावसाहेब दादा नामदेव गुंजाळ या 2 व्यक्तिमत्वांकडून हे सेवादान होतं. आज अन्नदानही त्यांच्याकडेच होतं, आहे की नाही? वेगळे आणणार हो, आमचं बाकीचे अन्नदाते वाचायचे ना मला. मग तुमची भांडणं मिटली का मग मला सांगता येईल ना. हा काढायची थांबा. सायंकाळचे अन्नदाते लहानो भगवंता डोंगरे, संजय भाऊसाहेब डोंगरे, यशवंत पंढरीनाथ डोंगरे, सीताराम देवराम गुंजाळ. ऐका, अन्नदान एक लक्षात ठेवा. तुम्ही महाराजांचं दान दिलं आणि पाकिट किती तुम्ही पारकचकून भरा तरी तो म्हणेलच अजून थोडं असतं तर. बरोबर आहे की नाही? ऐका, पण ही 4 ते 5 व्यक्तिमत्व जे अन्नदान देणारे होते ना, खऱ्या अर्थानं सप्त्याचं खरं पुण्य त्यांच्या पदरात आहे. का माहिती? जेवायला बसल्यानंतर तुम्ही एकदा घ्याल, 2दा घ्याल, 3ऱ्यांदा ज्यावेळेस वाढणारा येईल ना, त्यावेळेस आपण त्याला म्हटलं ना, घे खटल्याच्या घरात तुला तरी काय भेटतं घे, तो काय म्हणतो माहिती? अरे पोटाच्या वर तर घेऊन जाऊ शकत नाही ना. म्हणून आता पुरे हा शब्द ज्या अन्नासाठी वापरला जातो ते दान या सप्ताहाच्या व्यासपीठावर सगळ्यात महत्त्वाचं दान आहे ना. म्हणून अन्नदात्यांना धन्यवाद. आणि हा सप्ताहरूपी दिवाळी आपण जर या दक्षिणमुखी हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये जर करत असाल ना, तर एक लक्षात ठेवा, त्या सर्वांनी त्याला या सप्ताहरूपी दिवाळीमध्ये विनंती करूया की हे देवा, आम्ही तुझ्याकडे लक्ष देतो या सप्ताहरूपी दिवाळीत. बरोबर आहे? तू एक काम कर, या असलेल्या हा सप्ताहरूपी दिवाळीचा आनंद जसा आमचा चालू आहे ना, तो आनंद केवळ तुझ्यासाठी आहे. आणि तो आनंद तेव्हा आनंदित असेल जेव्हा तू आमच्यावरचा आनंद कधीच कमी करू देणार नाही. आणि हे ज्यावेळी तू करशील ना, तर यावर्षी आम्ही असा सप्ताह केला ना, याच्याही पेक्षा मोठा सप्ताह आम्ही पुढच्या वर्षाला करू. हे जर तुम्ही केलं ना, तर देव तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही. आता सर्वांचे आभार मानणं गरजेचं होतं, महत्त्वाचे आभार मानणं गरजेचं आहे, ते तुमचं. आणि या असलेल्या हा कीर्तनाच्या निमित्तानं आमच्या संदीप भाऊंच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी, बरोबर ना? आणि ज्ञानेश्वरी कोणाच्या घरी येते? ज्याच्याकडं भाग्यवानताचीच पावलं लागावी ना, त्याच्याकडे ज्ञानेश्वरी येते. म्हणून हा माऊली कोणासंगे हा उपक्रम या ठिकाणी चालू आहे. 1-2 मिनिटात ती चिठ्ठी काढतो. शेवटचा आभार मानणं गरजेचं आहे, ते तुमचं आहे. का? वक्ता तो सस्ताबाई खाली नाही देश, खुदी रहानवर राहा चले दुसरों को उपदेश. जगामध्ये कीर्तनकारांची कमी नाही, कमी आहे त्यांचं ऐकून घेणाऱ्यांची. बाकीचे म्हणतात हे काय बोलतं, याच्यापेक्षा मी लई भारी बोललो असतो, पण आम्हालाही माहिती फेटेच्या आतून किती गरम होतं ते. शेवटचं सांगतो, सेवेला पूर्णविराम देतो. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, येते माझे जेवरले पायी कपण. पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे, मज क्षमा करणे संती नवे अंगीभूत युक्ती. नवे हा उपदेश तुमचे बडबडलो शेष, तुमच्या कृपेच्या पोसणे जन्म जन्मे तुका म्हणे विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोले